नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रोमोझोम स्टडी करणार आहोत. क्रोमोझोम स्टडी करण्याच्या अगोदर क्रोमोझोमचा स्ट्रक्चर तुम्ही बघून घ्या. क्रोमोझोम हे सेलमध्ये असते. आता मी इथं एक युकॅरियोटिक सेल ड्रॉ करतो. फॉर एक्झाम्पल, आता हे एक सेल आहे. इट इज अ सेल्स ऑफ अ युकॅरियोटिक सेल हॅव्हिंग अ न्यूक्लियस. सेलमध्ये काय न्यूक्लियस असते युकॅरियोटिक सेलमध्ये, आणि प्रोकॅरियोटिकमध्ये न्यूक्लियस नसतो. इट इज अ न्यूक्लियस. हे काय सेलचा न्यूक्लियस आहे. या न्यूक्लियसमध्ये आहे ना क्रोमोझोम असते, आणि क्रोमोझोममध्ये DNA. आता हे जे कॉइलिंग लाईक अ स्ट्रक्चर असे दिसायला तुम्हाला क्रोमोझोममध्ये, हे काय आहेत? इट इज अ नथिंग बट DNA. हे काय DNA आहे. DNA coiling like a structure inside the chromosome called as a DNA, and the segment of DNA called as a genes. Segment of DNA called as a gene. हे आपण स्टडी केलं होतं. क्रोमोझोममध्ये आता हे क्रोमोझोमचा स्ट्रक्चर आहे. सेंटर पार्टला सेंट्रोमियर म्हणतात क्रोमोझोमच्या, आणि क्रोमोझोममध्ये फक्त DNA असतो. DNAचे स्ट्रक्चर असतात, कॉइलिंग स्ट्रक्चर असते ह्याच्यात. हे आज आपण पूर्ण स्टडी करणार आहोत क्रोमोझोम. क्रोमोझोम इट इज अ फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन अ युकॅरियोटिक न्यूक्लियस. युकॅरियोटिक सेलमध्ये क्रोमोझोम असतो. द टर्म कॉइन बाय W. वॉल्डेयर. क्रोमोझोमची टर्म आहे ना, W. वॉल्डेयर नावाच्या सायंटिस्टनं हे इनोव्हेशन केलं. आणि थर्ड पॉइंट आहे, साईज ऑफ क्रोमोझोम व्हेराईज फ्रॉम स्पेसिस टू स्पेसिस. क्रोमोझोमची जे साईज आहे हे आहे ना प्रत्येक स्पेसिसमध्ये वेगळी असू शकते, म्हणजे चेंजेस असू शकतात. क्रोमोझोम विजिबल ड्युरिंग द सेल डिव्हिजन. क्रोमोझोम आपण सेल डिव्हिजनच्या वेळेस हे विजिबल म्हणजे बघू शकतो. मेटाफेजिक जे क्रोमोझोम असतात मेटाफेज स्टेजमध्ये, ते आहे ना कंडेन्स जेव्हा होतात ना तेव्हा त्याला आपण विजिबल करू शकतो अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. And fifth point, chromosome is capable of a self-replication, play a vital role in a heredity, mutation. Mutation, it is a sudden change in a genetic material, that is DNA. It is a very important in evolution of any species. Variation and evolutionary development of eukaryotic species. क्रोमोझोमचा आहे ना महत्त्वाचा रोल आहे हेरिडिटीमध्ये, म्युटेशनमध्ये, व्हेरिएशनमध्ये आणि इव्हॅल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पेसिसमध्ये. अँड सिक्स्थ पॉइंट इज अ युकॅरियोटिक क्रोमोझोम आर मेड अप ऑफ DNA, हिस्टोन, नॉन हिस्टोन प्रोटीन. युकॅरियोटिक क्रोमोझोम हे DNA पासून, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन पासून बनलेलं आहे. सेवन्थ पॉइंट इज अ function of a chromosome are a carrier of heredity. The chromosome, it is a carrier of heredity which play important role in a heredity. Point 8 study करणार आहोत. Number of chromosome specific and constant for particular species important in a study of phylogeny and taxonomy of a species. जे काही स्पेसिस आहेत, पार्टिक्युलर स्पेसिस, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग. आता ह्युमन बिंगमध्ये किती आहेत? 46 क्रोमोझोम आहेत. हे जे नंबर्स आहेत ना हे कॉन्स्टंट असतात. अँड फायलोजेनी कशाला म्हणतात? फायलोजेनी इट इज अ इव्हॅल्युशनरी रिलेशनशिप बिटवीन द ऑर्गॅनिझम, त्याला आपण फायलोजेनी म्हणतो. टेक्झॉनॉमी इट इज अ सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन ऑफ अ ऑर्गॅनिझम, त्याला आपण टेक्झॉनॉमी म्हणतो. याच्यामध्ये आहे ना हे क्रोमोझोमचं इम्पॉर्टन्स आहे. म्हणजे जेव्हा स्पेसिफिक नंबर असते, स्पेसिफिक कॉन्स्टंट नंबर,
एका पार्टिक्युलर स्पेसिसचं, तेव्हा आहे ना फायलोजेनी आणि टेक्झॉनॉमी स्टडी आपण इझिली करू शकतो. प्लॉइडी टर्म स्टडी करणार आहोत आपण. प्लॉइडी, इट इज अ टर्म स्पीक फॉर द डिग्री ऑफ रिपिटेशन नंबर ऑफ अ क्रोमोझोम, दॅट इज एक्स. तर प्लॉइडीचे दोन टाईप आहेत, यूप्लॉइडी अँड एनयूप्लॉइडी. Two type of the ploidy, one is the euploidy and second is the aneuploidy. तर euploidy मध्ये मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी, पॉलिप्लॉइडी आहे. मोनोप्लॉइडी मध्ये हॅप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम, डिप्लॉइडी मध्ये डिप्लॉइड सेट ऑफ क्रोमोझोम, पॉलिप्लॉइड मध्ये ट्रिप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड असे नंबर्स येतात. तर एन्युप्लॉइडी मध्ये आपण ॲडिशन आणि डिलिशन करू शकतो क्रोमोझोमला. तर याच्यामध्ये हायपोप्लॉइडी आहे. एन्युप्लॉइडी, इट इज अ ॲडिशन और डिलिशन ऑफ द क्रोमोझोम. देर आर टू टाईप ऑफ द एन्युप्लॉइडी, वन इज अ हायपोप्लॉइडी, सेकंड इज अ हायपरप्लॉइडी. हायपोप्लॉइडीमध्ये दोन टाईप आहेत. हायपोप्लॉइडी, इट इज अ डिवाइडेड इंटू टू टाईप. वन इज अ मोनोसॉमी, that is 2n-1, and second is a nullisomy, that is 2n-2. and हायपरप्लॉइडी मध्ये काय होते, इथं क्रोमोझोमचं ॲडिशन होते आणि हायपोप्लॉइडी मध्ये क्रोमोझोमचं इथं डिलिशन होते, म्हणजे क्रोमोझोम वगैरे इथं मायनस केलं जाते, इथं ॲड केलं जाते. हायपरप्लॉइडी मध्ये क्रोमोझोम ॲड केलं जाते. ट्रायझॉमीमध्ये 2n+1, तर जे डिप्लॉइड आहे त्याच्यामध्ये अजून एक ॲड झाला तर ट्रिप्लॉइड होते ट्रायसॉमीमध्ये. टेट्रासॉमीमध्ये 2n+2. तर याच्यात काय क्रोमोझोम ॲड व्हायले हायपरप्लॉइडीमध्ये, आणि हायपोप्लॉइडीमध्ये क्रोमोझोम हे मायनस व्हायले.